मार्गदर्शन संयोजकांचा सत्कार करण्यात आला। तर कृषी अधिकारी सर्जेराव धनवडे यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। शाल, श्रीफळ, मानपत्र आणि देवीची प्रतिमा देऊन त्यांना सपत्नीक गौरवण्यात आलं। त्याचप्रमाणे 4 दिवसात बिर्याणी विक्रीतून 1,10,000 रुपयांची उलाढाल करणाऱ्या बेगम राजू मुजावर, माशांच्या स्वादिष्ट डिशेस बनवून 1,00,000 रुपयांची विक्री करणाऱ्या अमृता उमेश घोटणे, क्रिस्पी चीज वडापाव विकून 60,000 रुपये कमावणाऱ्या ज्योती धावणे, तर 55,000 रुपयांचं थालीपीठ विकणाऱ्या दीपाली वेल्हाळ, तसंच कडक भाकरी विक्रीतून 40,000 रुपये मिळवणाऱ्या कल्याणी पेनगोंडा, तर पापड विक्रीतून 35,000 रुपये मिळवलेल्या पूनम करंबे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। गुणवंत पशुवैद्य पुरस्कार, पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं आणि कृषी स्पर्धेत प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या करवीर कृषी कार्यालय, आत्मा प्रकल्प संचालक कार्यालय आणि हातकणंगले कृषी कार्यालयाचा सत्कार करण्यात आला। यावेळी बेस्ट ऑफ दी शो म्हणून 5 फुटी इग्वाना सरड्याचे मालक किशोर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं, तर परभणी जिल्ह्यातील माळसोना गावच्या कुलदीप लाड यांच्या लाल कंधारी वळूनं चॅम्पियन ऑफ दी शोचा किताब पटकावला। यावेळी चॅनल बी व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते।